रक्षाबंधन साजरी करत असताना आपण भावाला औक्षण करतो. औक्षण करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. या मंत्राचा अर्थ काय होतो आणि हा मंत्र का म्हणावा त्याचबद्दल त्याचप्रमाणे आपल्याला रक्षाबंधनाला सर्वात पहिली राखी कोणाला बांधायची आहे, की जेणेकरून आपल्याला नशिबासोबत कष्टाची साथ की जेणेकरून आपल्याला कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल. आपण कुठलंही कार्य केलं तर त्यात आपल्याला यश येईल आणि आपलं सर्व संकटांपासून रक्षण होईल. ज्याप्रमाणे भाऊ बहिणीचं रक्षण करत असतो, त्याचप्रमाणे रक्षाबंधनच्या दिवशी पहिली राखी तुम्हाला यांना बांधायची आहे, की जेणेकरून कुठल्याही संकटातून ते तुमची साथ देतील, तुम्हाला त्यातून बाहेर काढतील. त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे माहिती पूर्ण जाणून घ्या, व्हिडिओ संपूर्ण पहा. श्री स्वामी समर्थ. मी प्रियांकाज ऑल कंटेंट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. रक्षाबंधन 28 ऑगस्टला आपण पूर्ण दिवसभरात कधीही साजरी करू शकतो. रक्षाबंधन साजरी करत असताना जेव्हा आपण औक्षण करतो किंवा राखी बांधतो, तेव्हा तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. जो मंत्र तुम्हाला स्क्रीनवरती फ्लॅश करेल. हा मंत्र कोणता आहे? "येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबल, तेन त्वाम प्रतिबंधामि रक्षे माचल माचल." याचा अर्थ असा आहे, की ज्या रक्षासूत्राने महाबली राजा बलीला बांधले गेले होते, त्याच पवित्र धाग्याने मी तुझी रक्षा करत आहे. हे रक्षासूत्र तुला सदैव रक्षण देवो, असा त्याचा अर्थ होतो. तर अशा प्रकारे आपण आपल्या भावाच्या मनगटावरती हे रक्षासूत्र बांधत असतो. त्याचप्रमाणे राखी बांधायची असेल, पण आपला भाऊ समजा आउट ऑफ कंट्री असेल किंवा दुसरीकडे कुठेतरी असेल किंवा ज्यांना भाऊच नसेल, तर त्यांनी राखी कोणाला बांधावी किंवा भाऊ असूनही पहिली राखी कोणाला बांधायची आहे? प्रभू श्रीरामांनी हनुमानांना असं सांगितलं होतं, की या कलियुगामध्ये कुठलीही व्यक्ती जर संकटात असेल आणि जे तुझं मनापासून स्मरण करतील, त्यांच्या तू अतिशीघ्र त्यांच्या हाकेला तू धावायचा आहेस, त्यांची मदत तुला करायची आहे, संकटातून तुला बाहेर काढायचे आहे. या कलियुगामध्ये अतिशीघ्र पावणारी देवता म्हणजे हनुमान महाराज आहेत. आपल्या घराच्या आसपास असणाऱ्या मारुतीच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे. तिथे पूजा वगैरे करून तुम्ही मारुती रायांना एक राखी अर्पण करायची आहे किंवा तुम्ही जो लाल पिवळा धागा भेटतो तो सुद्धा, हे जे रक्षासूत्र असतं ते तुम्हाला मारुती रायांना अर्पण करायचं आहे. हे मारुती रायांना अर्पण केल्यानंतर तुम्ही प्रार्थना करा, की मारुती राया नेहमी माझ्या संकटात माझ्या सोबत राहा, माझ्या संकटातून तुम्ही नेहमी माझी साथ द्या, मला त्यातून बाहेर काढा. त्याचप्रमाणे तुम्हाला आपल्या घराच्या आजूबाजूला जर कुठे स्वामी मठ असेल, मंदिर असेल, तिथे जाऊन स्वामींनाही राखी अर्पण करायची आहे. नसेल तर घरामध्ये स्वामींची मूर्ती, फोटो प्रत्येकाच्याच आहे, तिथे तुम्ही अर्पण करा. कारण स्वामी आपली वेळोवेळी साथ देतात. जवळची लोकं आपली साथ देत नाही, पण स्वामी, देव हे आपली साथ कधीच सोडत नाही. त्यामुळे त्यांनाही राखी अर्पण करून तुम्ही रक्षणासाठी, त्याचप्रमाणे संकटातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी त्यांची ही सेवा करून, छोट्या-छोट्या सेवा करून त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला सर्वात आधी मारुती रायांना, स्वामींना राखी अर्पण करायची आहे आणि त्यानंतर आपल्या भावाला राखी अर्पण करायची आहे. ज्याप्रमाणे भाऊ बहिणीचं रक्षण करतो, संकटातून बहिणीला वाचवत असतो, त्याचप्रमाणे स्वामी असतील, मारुती राया असतील, ते आपल्या संकटातून रक्षण करतात. आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभून देतात, त्याच्या प्रत्येक कामात त्याला यश देतात आणि संकटातून बाहेर काढत असतात. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, की सगळ्यात पहिली राखी कोणाला बांधायला हवी आणि राखी बांधत असताना कोणता मंत्र आपल्याला म्हणायचा आहे, त्याचा अर्थ काय. तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.